नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण एक बातमी ऐकली असेलच, महाराष्ट्रामध्ये लवकरच पोलीस भरती होणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि जर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं. बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की पोलीस भरती किती पदांची होईल, कोणत्या महिन्यात जाहिरात येईल, भरती प्रक्रिया कधीपर्यंत पार पडेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा आपण प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं, सोबतच बेल आयकॉन दाबायचं, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील. महत्वाचं म्हणजे लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. मिशन खाकी नावाचं ऍप्लिकेशन आहे पोलीस भरतीचं, ते सुद्धा नक्की डाउनलोड करा. आणि ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपली अकॅडमी स्वराज्य पोलीस अकॅडमी आपली मुंबईमध्ये आहे, मुंबई कांदिवली या ठिकाणी आहे. तुम्ही आम्हाला नक्की भेट देऊ शकता. ठीक आहे, चला आपल्या मुद्द्यावरती येऊया. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरतीचं आयोजन करण्यात येतं. याची मुख्य कारण बघा, 3 मुख्य कारण आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर मागच्या 2 वर्षांमध्ये किंवा मागच्या 2 वर्षात आपण जर नीट बघितलं तर 35,000 पेक्षा जास्त पोलीस भरतीची पद शिपाई पदाची ही ऑलरेडी भरली गेलेली आहेत. मागच्या वर्षी किंवा चालू वर्षाचा आपण जर विचार केला, चालू भरती आता मुंबईचा रिझल्ट सुद्धा बाकी आहे, याच्यामध्ये आपण बघतोय की ती 17,500 पदांची भरती होती. त्याच्या आधी 18,500 पदांची भरती होती. जवळजवळ 35 ते 36,000 पदं ही ऑलरेडी भरली. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं होतं की आता तर संख्या खूप कमी असेल भरतीची वगैरे. तसं नाही मित्रांनो, तुम्ही कारण समजून घ्या. पोलीस दलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस शिपाई पदांची जी काही म्हणजे पदं आहेत, पोलीस शिपाई पदं ही खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्याची माहिती आपण जर नीट समजून घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की ही येणारी भरती सुद्धा खूप मोठी असेल. ठीक आहे, बघा, याच्यामध्ये पोलीस दलातली रिक्त पदांची जर संख्या बघितली तर तुम्हाला माहिती असलेली गोष्ट, राज्यामध्ये मंजूर पदं जी आहेत पोलीस दलामध्ये ती 2,21,259 इतकी मंजूर पदं आहेत. 2,21,259. त्यापैकी रिक्त पदं, मी नवीन निर्माण करायची पदांबद्दल बोलतच नाही, ऑलरेडी त्यातलीच रिक्त पदं किती आहेत तर 33,000 पर्यंत रिक्त पदं आहेत. ओके, आणि पोलीस शिपाईचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त रिक्त पद हे 33 पैकी 30,000 पेक्षा जास्त ही पोलीस शिपाईचीच असतील. तर त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे येणाऱ्या भरतीमध्ये. ठीक आहे, आणि पोलीस शिपायांची संख्या कमी असल्या कारणानं पोलीस दलावरती कामाचा ताण सुद्धा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे ही भरती प्रक्रिया राबवणं हे स्वाभाविक होतं. ठीक आहे, दुसरं कारण आपण बघू शकतो, वाढती लोकसंख्या. आता शहरांचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार होतोय, लोकसंख्या वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पोलीस फोर्स वाढवणं सुद्धा गरजेचं असणार आहे. ठीक आहे, आपण जर नीट पाहिलं तर महाराष्ट्रात 1165 हे पोलीस ठाणे आहेत. ओके, आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळते. उदाहरण सांगतो तुम्हाला, पुण्यामध्ये आता पुण्याची लोकसंख्या सातत्यानं वाढताना आपल्याला बघायला मिळते. तर पुण्यामध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 7 नवीन पोलीस ठाणे निर्माण झाले. पोलीस चौकी वेगळी आणि पोलीस ठाणं वेगळं. ठीक आहे, पोलीस ठाणे 7 नवीन पुण्यामध्ये तयार करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये ऑब्व्हियसली पोलीस ठाणं तयार झालं म्हटल्यावरती पोलीस फोर्सची गरज आहे, मग तिथं मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ओके, पोलीस शिपाई असतील, मग सगळीच पदं आली, पण ती पोलीस शिपाई आपल्याला सर्वात जास्त लागतात म्हणून पोलीस शिपाई पदं असतील. ठीक आहे, तर ही जी संख्या आहे ना, ही भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती घेणं हे गरजेचं होतं. दुसरी गोष्ट, एमआयडीसीचा जर विचार केला तर आपल्याकडे बघा, एमआयडीसीचा जर विचार केला तर 306 एमआयडीसी आहेत महाराष्ट्रामध्ये, पण त्याच्यामध्ये पुरेसा जो एमआयडीसी पोलीस ठाणा असतं याची संख्या नाहीये. जसं आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला महाड पोलीस, रायगड जिल्ह्यामध्ये महाड पोलीस स्टेशन वेगळं आणि महाड एमआयडीसी पोलीस वेगळं. ठीक आहे, असं एमआयडीसीचे पोलीस ठाणे हे खूप कमी आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याचं शासनाचा म्हणजे प्लॅन आहे. ठीक आहे, कारण आपण बघतोय की बीड मधलं जे प्रकरण आपण आता खूप गाजलेलं प्रकरण बघितलं, मग ते खंडणी मागणे वगैरे असेल कंपन्यांकडे वगैरे, हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. त्यांना कुठेतरी थांबवायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दलामध्ये आपल्याला संख्या भरून घेणं म्हणजे थोडक्यात मनुष्यबळ उपलब्ध करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं कारण बघा, वाढतं गुन्हेगारीचं प्रमाण. आता जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे साधारणतः दरवर्षी 10 ते 15% ही गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. म्हणजे या वर्षी समजा 100 गुन्हे दाखल झालेले असतील तर पुढच्या वर्षी 115 होतील किंवा 110 होतील. म्हणजे सातत्यानं ते प्रमाण दरवर्षी हे वाढत चाललेलं आहे. यांना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पोलीस फोर्सची आवश्यकता लागते आणि ती पोलीस फोर्स आपण भरण्याचा प्रयत्न या 10 ते 12,000 पदांच्या जाहिरातीच्या माध्यमातून होणार आहे. वरील 3 कारणांसाठी आपण जर नीट विचार केला तर शासनाकडून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जास्तीत जास्त आपल्याला जाहिरात आलेली बघायला मिळेल पोलीस दलामध्ये. पोलीस शिपाई पदाची 10 ते 12,000 पदं भरली जातील.
ठीक आहे. यापूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12,000 पदं भरणार ही घोषणा सुद्धा केली होती. आजचा आपण जर पेपर बघितला सकाळ सोलापूरचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते 10,000 पदांचा असा उल्लेख आहे. साधारणतः ती भरतीची जाहिरात ही फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात येऊ शकते. बाकी भरतीची प्रक्रिया कशी असेल पुढे, तर मार्च पासून ते फॉर्म भरण्याची प्रक्रिया समजा सुरू झाली तर एप्रिल पासून ग्राउंड चालू होतील, मैदानी चालू होतील आणि मे एंडिंग पर्यंत साधारणतः पेपर घेतले जातील किंवा जून पर्यंत जाऊ शकतो. मुंबई सारख्या ठिकाणी संख्या जास्त असते, ठीक आहे, तर त्याच्यामुळे तो जून पर्यंत पण जाऊ शकतो पेपर. ओके, म्हणजे मान्सून पूर्व भरती प्रक्रिया पूर्ण संपलेली असेल. बरं, भरतीची प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली आहे, म्हणजे असं नाही की भरती प्रक्रिया आता सुरू नाही, भरती प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. आपण बघितलं असेल की पोलीस आयुक्त असतील किंवा ग्रामीण पोलीस प्रमुख असतील तर यांच्याकडे जे काही रिक्त पद आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये कास्ट वाईज प्रत्येक कास्टची किती किती पदं खाली आहेत, रिक्त पदं किती आहेत, त्यांची संख्या, त्याला आपण बिंदू नामावली म्हणतो. तर बिंदू नामावलीची ही प्रक्रिया आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ही कंप्लीट झाल्याच्या नंतर लवकरच आपल्याला जाहिरात सुद्धा आलेली बघायला मिळणार आहे, ठीक आहे. म्हणून आपण किती तयार आहोत हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. फक्त जाहिराती येतात जातात आणि आपण भरतीची प्रक्रिया आपण बघत राहतो, ठीक आहे, तर त्याला काही अर्थ नाही. आपण व्यवस्थित तयारी करूनच या प्रक्रियेमध्ये येणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आपली वर्दी फिक्स करता येईल, ठीक आहे. यासाठी आपलं ऍप्लिकेशन तुम्ही नक्की डाउनलोड करा. काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता. आमचा नंबर तुम्ही आपल्या युट्यूब मधून घेऊ शकता, ठीक आहे. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.